तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. ऋतुजा राजगे या 7 महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आपण तिच्या गुंडेवाडी येथील घरामध्ये आहोत. आपण पाहू शकता या ऋतुजा याने 6 तारखेला राहत्या घरात 7 महिन्याची गर्भवती असताना घरातील सासू सासरे पती यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी जो तगादा लावला होता त्याला वैतागून शेवटी आत्महत्या केलेले आपण पाहू शकता. हे चंद्रकांत पाटील आणि त्यांचे कुटुंब आहे, यांचीच मुलगी आहे. आपण त्यांच्या घरातील सर्व सदस्यांशी जाणून घेऊया की नेमकी घटना कशी घडली आणि काय झालं. मला सांगा, कशा पद्धतीनं ह्या घटनेकडे तुम्ही बघताय आणि कसे घटनाक्रम आहे, काय घडलं नेमकं? नेमकं काय पहिल्यांदा आम्हाला कळलं नाही. आम्ही हिंदू धनगर असतो, मुलगा बी हिंदू धनगर होता. त्यामुळं आम्ही त्यांच्याशी हिंदू धर्मीय रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही लग्न लावून दिलं. लग्न मीच करून दिले आणि लग्न झाल्यानंतर आम्हाला कळालं की ती ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करतात. त्या पद्धतीनं आम्ही पुन्हा कळाल्यानंतर वर्ष 1.5 वर्षानं असंच मुलगीला समजावलं. ठीक, बघू म्हणलं पुढं काय करायचं ते, तू काय त्यांच्या आचरणात जाऊ नकोस. तरी बी मला जबरदस्ती नेतात, त्या फादरजवळ बसवतात. ते फादर रागावतो, पुन्हा मला काय ते होतच नाही, हिप्नॅटिझम टाईप करतात असे म्हणाले. ठीक आहे, तू जायचंच नाही म्हणून सांगितलं, सक्त ताकीद दिली. तरी मला बिन सांगतावर त्यांच्या घराचे आहे ना, नवऱ्याचे आहे ना, ते जायचे. पण ते पुन्हा 1.5-2 वर्षांनी तिला जास्तच ही त्रास होता ना. ती मी येणार आहे म्हणले. ठीक आहे म्हणलं, मी घेऊन आलो. नंतर त्यांना सांगितलं की मुलगी मी काय पाठवत नाही. पुन्हा तिचा पती शिपवर होता, तो आल्यानंतर न्यायला आला. मी परत पेटवलं त्याला. पेटवल्यानंतर त्यानं एक काका आणि मावशीला घेऊन आला. मी आमच्या गावातली जरा प्रतिष्ठित लोक गोळा केली. त्यांच्यापुढं चर्चा होऊन तिला हे करायला प्रवृत्त करत नाही आम्ही. ह्या सबबीवर आम्ही सासू सासऱ्याजवळ ठेवायचं नाही, तुम्ही वेगळं राहायचं, ह्या सबबीवर तिला पाठवून दिलं. पाठवून दिल्यानंतर बी शाब्दिक त्यांची फोनवरती हे चालायचंच. तरी पण ती मुलगी लांब असल्यामुळं काही मनावर घेत नव्हती, कारण जास्त तर जरा कमी झालं होता, पण फोनचा जात चालूच होता. नंतर ती 20 मे महिन्यामध्ये मुलगी पुण्यात ठेवून मुलगा गावी आला होता. त्यावेळेस ह्यांचं सर्व कुटुंबीय एकत्र आलेलं होतं. त्यामुळे त्या मुलाचे कान भरपूर भरले. का? ढोळे जेवणासाठी. आम्ही हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे ढोळे जेवण करायला ठरवलं होतं, पण त्यांनी ते ख्रिश्चनाच्या काय त्यांच्या पद्धतीनं करायचं, हा त्यांचा माणूस होता. त्याला मुलगी तयार नव्हती. अच्छा, ख्रिश्चन समाज पद्धतीने गर्भ संस्कार करणार होते. त्याला मुलगीचा विरोध होता. आमचे पप्पा तयार होणार नाहीत आणि ते काय घडणार नाही म्हणली होती. त्यामुळे ह्यांनी सासू सासरे नणंद सर्वांनी त्या मुलाचे कान भरल्यामुळं तो मारहाण करायला चालू केला. त्यामुळे मुलगी पुण्याहून सांगलीला आली. मला फोन केली, पप्पा माझं तुमच्याकडे काम आहे, या. तर मी गेलो. तर ही सर्व मला मारहाण केलेलं, मला त्याला तयार हो म्हणतात, हे सर्व मला तिनं बोलवून घेऊन प्रत्यक्ष त्यांच्या घरात सांगितल्यानंतर मी त्यांना म्हणलं, पुन्हा माझ्या मुलगीला मारहाण करू नका. तर तिची सासू म्हणत्या, का मारहाण करताय, कळत नाही का तिला? म्हणजेच त्याला प्रवृत्त, ही भाषेचा अर्थ झाला. सासरा म्हणतो की एका हाताने टाळी वाजते का? तरी त्यांना काय बोललो नाही. मी समजावण्याचाच प्रयत्न केला आणि मी तिथून निघून आलो. त्याच्यानंतर तिनं हा प्रकार केलेला आहे, एवढं मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, आर्थिक ज्यावेळेला मी मुलीच्या घरात गेलो 3 तारखेला, त्यावेळेला मुलगीला मी गळ्यातलं सोनं कुठं आहे विचारलं, तर तिनं सांगितली, पप्पा सोन्यावर आमच्या सर्व कर्ज काढलेलं आहे. मी म्हटलं का? तर तुझ्या बापानं आम्हाला काय घर बांधवले, काय पैसे दिला आहे, काय आम्हाला मदत दिला आहे, काय त्यानं द्यायला पाहिजे होता, लग्नात मानपान दिलं नाही, काय दिलं नाही, असे म्हणताना मी फेब्रुवारी महिन्यात एक 50,000 रुपये त्यांना दिलेले होते. त्या आर्थिक छळ केला आहे त्यांनी. परत ही ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी केली, जबरदस्ती केली, त्याला मानसिक टॉर्चर केले तिने. नंतर मारहाणही केली आहे तिला. त्यामुळे सब गुन्ह्यावरनी हा फादर जबाबदार आहे. ह्या फादरनं भडकावल्यामुळे हे सर्व घटना घडलेली आहे. तर त्या फादरवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, त्याला ताब्यात घ्यावं आणि त्यांना जर प्रूफ पाहिजे असतं तर त्यांचे
CCTV फुटेज पोलिसांनी तपासावेत, त्यांच्या घराजवळचे CCTV बघावेत, त्यांचे चर्चमधले CCTV तपासावेत. आणि हे सर्व प्रकार मला लग्नानंतर 2 वर्षांनी मुलगीनं सांगितलं होतं मला. मिराज चर्चमध्ये जातात, खतीबनगरला नेतात, हे असं मला एवढं त्यावेळेला तिनं सांगितलं होते. ऋतुजाची तुम्हाला हत्या वाटते का आत्महत्या वाटते, काय वाटतं? नाही, त्याने 2 जीवाची हत्या केलेली आहे. हो, त्या 2 जीवाची हत्या पोलिसांनी तपासलं पाहिजे ना. पोलिसांचा तपास योग्य झाला पाहिजे, हे माझं मत आहे. तरी PSI गाडवे साहेब योग्य रीतीने तपास करतात आम्हाला वाटतं. आपल्यासोबत ऋतुजाची आई आहे. मला सांगा, कसं बघता याच्याकडे? 2021ला लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून तुम्ही लग्न केलं असा, मग त्याच्यानंतर काय मुलीला त्रास सुरू झाला आणि काय मुलगीने तुम्हाला बोलत असेल आई म्हणून, काय सुरुवातीला सांगायचं झालं तर मुलीच्या सासूनच एक प्रकारे मोबाईल नंबर घेऊन मुलीचा सगळं तुझं शिक्षण पूर्ण करतो. मुलीचं ध्येय एकच असायचं की मला MPSC क्रॅक करायची आहे, तर तुझं पूर्ण स्वप्न करतो हे एकच हेतू. मुलगा नव्हताच त्यावेळेला, शिपवरच होता. पण मुलीच्या सासूनं भयंकर तिला आश्वासनं दिली. माझ्याशी पण तिनं बोलणं केलं की काही आमच्या घरात कमी पडणार नाही तुमच्या मुलीला. अगदी आमच्या घरात कोण आहे, तिला अभ्यास फुल्ल तयारी आम्ही करू देतो. मला माझी सून अधिकारी बनवायची आहे. ह्याच्यामुळं मी जास्त न खोलात जाता, तिथं जास्त न त्यांच्या घराची चौकशी करता, एक फक्त बाईच्या त्या बोलण्यावरनं मी लॉकडाऊनमध्ये माझ्या नवऱ्याला पण सगळं समजावून मुलीचं स्वप्नपूर्तीसाठी किंवा मुलीच्या चांगल्या भविष्यासाठीच आम्ही ते लग्न केलं. 5-6 तोळे सोनं घातलं, एकतर्फी पूर्ण खर्च केला. लॉनवर लग्न केली तर मालगावमध्ये खूप छान मोठ्या पद्धतीनं लग्न करून दिलं. पूर्ण रीतिरिवाज आमच्याच पद्धतीनं केले. त्यावेळेला त्यांनी आम्हाला अंधारातच पूर्ण ठेवलं होतं की ते लग्न हिंदू पद्धतीनं झालं. हिंदू पद्धतीनंच झालं. हिंदू पद्धतीने त्यावेळेला त्यांची नाही लग्न ठरवत असताना किंवा लग्न झालं तरी पण त्यांच्या कार्यक्रमात कोणीसुद्धा त्यांचं भावकी पाहुणा वगैरे नव्हता. त्यांचे शेजारीच होते त्यावेळेला. आम्हाला भरपूर शंका आली ती त्यावेळेला, असं कसं होईल. आम्ही विचारलं पण होतं तुमची भावकी येत नाही का तुमचे, तर आम्हाला लॉकडाऊनचं कारण सांगण्यात आलं. सुरुवातीपासूनच लॉकडाऊनचं कारण, त्यामुळं आम्ही एवढं सोडून दिलं. एवढे विचार आम्ही ताणून धरले नाही. विश्वास फक्त त्या बाईवर ठेवला आम्ही. सुरुवातीपासूनच झालं ते. माझी मुलगी काय हेच करून द्या वगैरे नव्हतं तिचं. असं आम्ही एक आमच्या आईबापाच करते लग्न करून द्यायचं म्हणून, आपलं मुलगीचं स्वप्न पण पूर्ण होतं आहे, हाय चांगलं स्थळ असू दे म्हणून आम्ही पूर्ण बाकीचं सारासर विचार न करता फक्त त्या बाईच्या विश्वासावर ठेवून आमची मुलगी तुमची सुखात ठेवतो ह्या ह्यानं आम्ही मुलगी तिथं दिली. एक बाजू खर्च सगळा सुरुवातीपासूनचा, तुमचं एंगेजमेंट असू दे, तुमचं लग्न, सगळं कार्यक्रम आम्ही स्वतःहून केलेले आहेत. त्यांच्या दारात आम्ही पूजे दिवशी गेलो तर फक्त आम्हाला दाखवाय पुरतंच तो काहीतरी म्हणा सत्यनारायण वगैरे त्यांनी केला. हे पुन्हा मुलगीनं सांगितलं तुम्हाला दाखवाय पुरतंच झालं. मग मी तिच्या पूर्ण लक्षात आल्यावर तिनं आम्हाला सांगायचा प्रयत्न केला. मला आई म्हणून मला सांगितला. बापाला ती सांगू शकली नाही कारण आम्ही खेडेगावातली आहे आणि आपलं एक इज्जत आहे. असं आता काय करायचं मम्मी, तर आता काय करायचं म्हणलं, काय करू शकणार आता, पुन्हा बघू म्हणलं. आता असू दे म्हणलं. तिला फॉलो करायसाठी सासू म्हणली तू माझं ऐकलीस तर तुझा संसार चांगलं होणार, तू फॉलो कर. स्पष्ट मुलीनं नकार दिला. माझ्या आईबापाला तुम्ही सांगितले का आम्हाला अंधारात लग्न ठेवून लग्न केलेलं आहे आणि तुम्ही आता सांगा. मग आमची मुलगी पण तिला स्पष्ट उत्तर द्यायची, तुम्ही सांगा मग मी फॉलो करतो. नाहीच, त्यांनी पण सांगितलं. आमची मुलगी अजिबात त्यांना नमली नाही, फॉलो केलेली नाही. म्हणजे धर्म स्वीकारण्यास तिने विरोध केला. माझ्या मुलीनं पूर्णपणे विरोध केला. हँडल तिचं तीच केली. असं इतकं तिला टॉर्चर होत होतं. पण आता शेवटी इलाज नाही, आपलं तिला संसाराची आशा होती. आमच्या मुलगीला एवढं शिक्षण केलं असलं काय दुसरं काय माहीतच नाही ना. समाजात काय चाललं की आपलं डेअरिंग करून ती लढतच राहिली. धर्मांतरासाठी जो त्यांच्या घरात मुद्दा होता लढतच राहिली त्यासाठी. परत झालं मानपानाचा, तर हा खूप मोठा प्रश्न होता. तुझ्या पप्पानं असलंच लग्न केलं, तसलंच लग्न केलं. मुलगी सांगायची मम्मी तिला पसंत, एवढं मोठं तुम्ही करून दिला लॉकडाऊनमध्ये लग्न कर, तिला पसंत नाही. मला काय तर बोलणं चालूच आहे. सासरासुद्धा म्हणला टॉर्चर सतत. पुन्हा आम्ही सगळे जे कार्यक्रम असतात आपलं श्रावण रुडे म्हणा, बेंद्राचं सण, सगळं आम्ही तिथं नेऊन ठेवून आलं. तिनं आम्हाला तेवढाच रिस्पॉन्स. मुलीनं चहा करून द्यायचा, सासू म्हणणारी मोबाईलमध्ये बघायची, आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसायची. सासऱ्याला कधी घरात तिनं पाहुणे येणार आहेत म्हणून ठेवून घ्यायचं नाही, ड्युटीला पाठवायचं. नवरा तर असाच असलं तरी पण एक आणि नसलं तर ते जॉबला असायचा. आणि 4 बायका बोलवा, हळदी कुंकवाला त्यांच्या शेजारी तशी येतच नव्हती. आम्हाला काय पुन्हा लक्षातच आलं नाही ते.
आम्ही तिथंच ठेवून सगळं आम्ही आमच्या घरी यायचं. त्यांच्या मानपानाचं आम्ही रिवाजानं जायचं, पण त्यांच्याकडनं आम्ही काही अपेक्षा करत पण नव्हतं आणि त्यांनी पण आम्हाला काही केलं नाही. आणि आम्ही असं वर्षभर घालवलं. पुन्हा भरपूर तिला त्रास व्हायला लागला. बघू बाई बाळ झाल्यावर चांगलं होते. तिला पण अंदायचंच होतं ना, शेवटी बापाची इज्जत कमवायचीच होती तिला. परत शिक्षण पूर्ण करू दिलं नाही. मग मी म्हणलं आता तिचा अभ्यास आला आहे, ते न्या जावं म्हणली. 10 वर्ष ठेवा, नाही तर किती पण वर्ष ठेवा, अधिकारी करूनच पाठवा. असं सासून शब्द दिल्यावर आम्ही कसं, तुम्हीच सांगा समाजात, आम्ही कसं तसं आणू शकतो आहे का उचलून. व असू दे म्हणलं. एक प्री त्यांच्यात झाली सप्टेंबरला. प्री होती ती लॉकडाऊन नंतरचे पहिलं अटेम्प्ट जो होतं त्यावेळेला ती अभ्यास सतर घरातल्या संसारातनं कामासंग ती द्यायला गेली होती सासूच्या घरात असताना. त्याचा रिझल्ट लागलाच नाही, म्हणजे पास झाली नाही त्याच्यात. त्याच्यावरनं फुल टॉर्चर. कसलं आई बापाचे तू शिक्षण केलीस, कोल्हापुरात काय बोंबलतच फिरलीस काय, अभ्यासाच्या नावावर तुझ्या बापानं तुझ्याकडे दुर्लक्षच केलं काय. MPSC तिला माहीतच नाही ना सासूला. ह्याच्यावरनं भरपूर टॉर्चर, भरपूर बोलणं. आता तू परीक्षा द्यायचं नाही. मुलगीचं डोकं चाललं का, अशासाठी आपण लग्न हे केलं तर एवढा 6-6 महिने लांब राहणारा जॉबवाला नवरा तिनं त्यासाठी स्वीकारलं. एक परीक्षेचं ध्येय होतं तिला. शेवटी मुलीचं काय म्हणते ते आईबापाला हे नको आपला त्रास म्हणून शेवटी संसाराला तिनं पूर्ण लक्ष संसारात घातलं. अभ्यासावरनं काढून संसारात लक्ष घातलं. त्या बाईचं टॉर्चर काय कमी झालं नाही. मग असं होताना भरपूर आम्ही आणून ठेवली मुलगी. 7 महिने आम्ही आणून ठेवली. लावून देत नाही म्हणलं. मग शेवटी जावई म्हणलं शिपवरनं आल्यावर मुलगीला न्यायला आला बायकोला. आम्ही लावून देत नाही म्हणलं. तर मग नाही आता तुमच्या मुलीला त्रास आम्ही करणार नाही असं भरपूर झालं. नाही म्हणले ह्यांनी. मग 4 प्रतिष्ठित गोळा केली. त्यांनी पण तुमची कोणी यायची या म्हणले. मग मुलाचे मावशी काका आले. भरपूर उशीर, त्याशी 12 वाजेपर्यंत मीटिंग चालू होती. आता शेवटी मग नेतो म्हणले तुमच्या मुलीला टॉर्चर करणार नाही. ह्यानं आम्ही पाठवली. मग ह्यांनी स्पष्ट सांगितलं होतं तिथं ठेवायचं नाही, माझ्या मुलीला बाहेर ठेवायचं. मग त्याच्यावर मुलग्यानं पुण्याला घेऊन गेला. तिथं पण चांगलं सुरळीत चाललेलं. सासूला बघवतच नव्हतं. तू आयतं बसून खात्यास, माझ्या मुलाच्या जीवावर फिरत्यास, माझ्या मुलाच्या जीवावर खात्यास, हे असं चालूच असायचं. ती भरपूर नातं गोतं, नणन सासू, धीर जाऊ, आजी सासू सगळ्यांचं सेवा करायला तिनं भरपूर प्रयत्न केला. पण त्या मुलीला माझ्या तिनं भरपूर सगळं मानहानी प्रकारच तिच्या बाबतीत व्हायचा. सून म्हणून नाही ठेवलं. सून म्हणून तिनं समजलं. ती आधीच सुरुवातीपासूनच तिचा शब्द मी सुद्धा भरपूर वेळा ऐकला होता. मी, माझा नवरा आणि माझी 3 मुलं, माझी दुनिया, अशी ती बाई म्हणायची. पण आपलं कसं कौटुंबिक असं आम्ही त्याच्यात लक्षच घातलं नाही. असं का म्हणते. मुलगी म्हणायची मम्मी मला सून म्हणून मानत नाही, एक मोलकरीन समजते, तिचा माझ्यावर जीव नाही. शेवटी आता माझ्या मुलीला राहिला, गर्भ राहिला. आम्ही हरकून पाणी झालो. मी आपल्या मुलीला म्हणलं आता मूलबाळ झालं की बाई सुरळीत होतंय. डोहाळ जेवणाचं काय ठरलं. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मी जावेला स्पष्ट सांगितलं. लॉकडाऊनमुळं आमच्या भावकीनं किंवा माझ्या नातेवाईकानं इथं जवळच्या जवळ असून तुमचं घर बघितलेलं नाही आणि माझी सगळी माणसं मी आणणार. माझ्या मुलीचं घर कुठं दिल्या मुलगी माझ्या नातेवाईकाला किंवा माझ्या भावकीला माहीत नाही. इथं जवळच्या जवळ देऊन आता एक प्रकारे आमचं मानहानी असले. मी कार्यक्रम स्वतः करणार. मग त्यांच्या घरी करणार, त्यांच्याच घरी करायचं असतंय ना, मुलाच्या दारातच करायचं असते ना. मी आमच्या रीतिरिवाजानं हिंदू संस्कृतीनुसार येणार, मी करणार आणि माझे सगळे नातेवाईक भावकी मी आणणार तुमच्या दारात माझ्या मुलीचं घर कुठं आहे दाखवायला. मग काय म्हणाले. तर त्यावेळेला आम्हाला एक त्यांनी हो म्हणलं. किंवा घरी आईसोबत जी चर्चा त्यांनी केली, आता मुहूर्तबाचं डोकं चाललं का, अशासाठी आपण लग्न हे केलं तर एवढा 6-6 महिने लांब राहणारा जॉबवाला नवरा तिनं त्यासाठी स्वीकारलं. तर एक परीक्षेचं ध्येय होतं तिला. शेवटी मुलीचं काय म्हणते ते आईबापाला हे नको आपला त्रास म्हणून शेवटी संसाराला तिनं पूर्ण लक्ष संसारात घातलं. अभ्यासावरनं काढून संसारात लक्ष घातलं. त्या बाईचं टॉर्चर काय कमी झालं नाही. मग असं होताना भरपूर आम्ही आणून ठेवली मुलगी. 7 महिने आम्ही आणून ठेवली. लावून देत नाही म्हणलं. मग शेवटी जावई म्हणलं शिपवरनं आल्यावर मुलगीला न्यायला आला बायकोला. आम्ही लावून देत नाही म्हणलं. तर मग नाही आता तुमच्या मुलीला त्रास आम्ही करणार नाही असं भरपूर झालं. नाही म्हणले ह्यांनी. मग 4 प्रतिष्ठित गोळा केली. त्यांनी पण तुमची कोणी यायची या म्हणले. मग मुलाचे मावशी काका आले. भरपूर उशीर, त्याशी 12 वाजेपर्यंत मीटिंग चालू होती. आता शेवटी मग नेतो म्हणले तुमच्या मुलीला टॉर्चर करणार नाही. ह्यानं आम्ही पाठवली. मग ह्यांनी स्पष्ट सांगितलं होतं तिथं ठेवायचं नाही, माझ्या मुलीला बाहेर ठेवायचं. मग त्याच्यावर मुलग्यानं पुण्याला घेऊन गेला.
तिथं पण चांगलं सुरळीत चाललेलं, सासूला बघवतच नव्हतं. तू आयतं बसून खात्यास, तू आयतं बसून खात्यास, माझ्या मुलाच्या जीवावर फिरत्यास, माझ्या मुलाच्या जीवावर खात्यास, हे असं चालूच असायचं. ती भरपूर नातं गोतं, नणंद, सासू, दीर, जाऊ, आजी, सासू सगळ्यांचं सेवा करायला तिनं भरपूर प्रयत्न केला. पण त्या मुलीला माझ्या तिनं भरपूर सगळं मानहानी प्रकारच तिच्या बाबतीत व्हायचा. सून म्हणून कौतुक नाही ठेवलं, सून म्हणून तिनं समजलं नाही. ती आधीच सुरुवातीपासूनच तिचा शब्द मी सुद्धा भरपूर वेळा ऐकला होता, मी, माझा नवरा आणि माझी 3 मुलं, माझी दुनिया, अशी ती बाई म्हणायची. पण आपलं कसं कौटुंबिक असं आम्ही त्याच्यात लक्षच घातलं नाही. असं का म्हणते मुलगी म्हणायची, मम्मी मला सून म्हणून मानत नाही, एक मोलकरीण समजते, तिचा माझ्यावर जीव नाही. शेवटी आता माझ्या मुलीला राहिला, गर्भ राहिला, आम्ही हरकून पाणी झालो. मी आपल्या मुलीला म्हणलं आता मूलबाळ झालं की बाई सुरळीत होतंय. डोहाळ जेवणाचं काय ठरलं? डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मी जावेला स्पष्ट सांगितलं, लॉकडाऊनमुळं आमच्या भावकीनं किंवा माझ्या नातेवाईकानं इथं जवळच्या जवळ असून तुमचं घर बघितलेलं नाही आणि माझी सगळी माणसं मी आणणार. माझ्या मुलीचं घर कुठं दिल्या मुलगी माझ्या नातेवाईकाला किंवा माझ्या भावकीला माहीत नाही, इथं जवळच्या जवळ देऊन. आता एक प्रकारे आमचं मानहानी असलं, मी कार्यक्रम स्वतः करणार. मग त्यांच्या घरी करणार? त्यांच्याच घरी करायचं असतंय ना, मुलाच्या दारातच करायचं असते ना. मी आमच्या रीतिरिवाजानं हिंदू संस्कृतीनुसार येणार, मी करणार आणि माझे सगळे नातेवाईक भावकी मी आणणार तुमच्या दारात, माझ्या मुलीचं घर कुठं आहे दाखवायला. मग काय म्हणाले? तर त्यावेळेला आम्हाला एक त्यांनी हो म्हणलं, किंवा घरी आईसोबत जी चर्चा त्यांनी केली, आता मुहूर्त बघायचं, त्यांची मम्मी म्हणत्या मुहूर्त बघायचा आहे आणि कार्यक्रम करायचा आहे. त्यावेळेला ते गव्हांची यात्रा होती, त्यावेळेला जावाई आमचा एकटा आला आणि आईशी चर्चा केली. त्यावेळेला त्याचा आर्मीवाला भाऊ, त्याचे वडील वगैरे काय त्यांनी त्या जावेच्या कानात भरून काय पाठवलं मला आता काही सांगू शकत नाही, मला माहीत पण नाही ह्याच्यातलं काय. त्या दिवसापासून आमच्या मुलीला भरपूर टॉर्चर झाला, मारहाण झाली. माझी मुलगी जातीवंत, लगेच बापाला सांगितली नाही. तिनं मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेले आहे मारहाणीचे, गाल सुजलेले, हातावर मारलेले व्रण आहेत तिचे मोबाईलमध्ये आहेत. ते पुन्हा आता कळलं मला, असं झाल्यावर कळलं. पोलिसांच्याकडे का? पोलिसांच्या हाती तो पुरावा, हे आत्ता मला कळते. आणि मग 4 दिवसात आता तुला आणायचंच आहे कार्यक्रमाला या, असं म्हणून मी तिला समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या. बाळ आता होणार आहे, अक्षरशः आता आपण तर तसं मुहूर्ताशिवाय आणू शकत नाही, असं म्हणून मी तिला हे केलं. माझ्यासोबत ती शेवटचा कॉल व्यवस्थित बोललेली आहे. तुझ्या घरची कुठं आहेत? तर आहेत घरातली सगळी, स्पष्ट सांगितले. आणि मलासुद्धा घरच्यांचा स्पष्ट आवाज तिथं फोनवर आलेला आहे. आणि हे तासाभरात ही अशी कल्पना, म्हणजे अशी गोष्ट ज्यावेळेला आमच्या नवऱ्याच्या कानी पडलं, नवरा आमचा रडत आल्यावर मला अक्षरशः म्हणजे कल्पनेच्या बाहेर नाही, मला शक्य वाटेना की असं कसं झालं. मला आत्ता फोन आला तर असं कसं झालं म्हणजे काय ते हिप्नोटाईज झालं किंवा काय, मी काय तर सांगू शकत नाही. म्हणजे मुलगीनं आत्महत्या केली का हत्या केली, काय वाटतं तुम्हाला? घरातले सगळे त्यावेळेला होते असं तुमचा शेवटचा कॉल, तुमचा काय आरोप आहे? घरात होते 100%. मला सुद्धा घरच्यांचा आवाज आला, सुकुमार कुठं आहे म्हणून विचारलं तर आहे घरात, सासू सासरे आहेत. मला आवाज आलेला आहे, मुलगी पण सांगायला, पण मला सुद्धा आवाज आले. 6:30ला शेवटचा कॉल माझ्या मुलीनं केल्या. मला माझी मुलगी ह्याच्यात आहे, जरा कळलं तर टेन्शनमध्ये. खरं मी तिला आधार दिला होता की असू दे, जरा डोळ्यामाघारी घाल, आपण बघू, चर्चा करू, तुम्ही या रविवारच्या कार्यक्रमाला सगळेजण आमंत्रण होतं त्यामुळं. आणि असं काय पुढच्या घटना यांनी काय केल्या, काय हिप्नोटायझम केलं, काय केलं मी काय सांगू शकत नाही. माझ्या मुलीला बाळाची भरपूर काळजी, ते योगा प्राणायाम तिची MPSC करत असल्यामुळं तिला तिचं भरपूर सवय होती, मेडिटेशन भरपूर तिचं होतं, स्ट्रॉंग होतं माइंड तिचं. असं करणं शक्यच नाही. माझी मुलगी काय मागणी आहे तुमची मग? म्हणजे हत्या केल्या का आत्महत्या, काय आहे नेमकं, तुम्हाला काय वाटतं? पोलिसांनी शोध लावावा, कारण शेवटचं वाक्य माझ्यासोबतच झालेलं आहे. मला असं कळलं असतं, माझी मुलगी सांगितलं तर मी आता ह्या स्थितीत असतं का? माझी मुलगी मी आणली असते ना. शेवटचं कॉल मलाच केल्या आणि असं कसं झालं असं मलाच आता धीर पोचणं झालं आहे. तुम्हाला पटन आहे? पटना, हे मला पटना. मेडिटेशन, स्ट्रॉंग मेडिटेशन होतं तिचं, तिला ती सवयीचा भाग होता, रुटीन होतं तिचं, डेली रुटीन होतं ते. असं कसं करेल? त्यांनी बरोबर काय केलं ते मला आता काय समज. घरातली माणसं असतापैकी कोण असं करून घेऊन शकेल? गर्भवती, तिला बाळाची काळजी किती, बाळाचं तिचं, माझं वजन वाढालं आहे मम्मी, माझं बाळ चांगलं आहे मम्मी, असं जाणवालं आहे मम्मी, तसं जाणवालं आहे. आमची चर्चा त्या फोनमध्ये सुद्धा झाली, अगं मी अशी तयारी करायला, तशी तयारी करायला लागल्या, आपण असा कार्यक्रम घेऊया. हे आमच्या दोघींचं मायलेकीचं बोलणं हे असं असायचं. घरातलं असं असताना
माणसं असताना कुठली तर मुलगी 7 महिन्याची प्रेग्नेंट मुलगी असं कसं विचार करू शकते? आम्हाला काय ह्याच्या माझी पहिले मुलगीनं त्यांचं सगळं ऐकत गेल्या ना, तिच्या संसारासाठीच करत गेल्या ना, आणि त्यांना असं कसं त्या बाळाची सुद्धा पोटातल्या बाळाची सुद्धा कशी काळजी वाटली नसेल? असं काय माझ्या मुलीला डोक्यात त्यांनी काय केलं किंवा काय तिचं करायला लावलं मला काय कळना झालं आता. नक्कीच आपण पाहू शकता घटना अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशी आहे. या घरच्या लोकांना अजूनही मुलगीने आत्महत्या केली ही गोष्ट पटायला तयार नाही. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करावी. जे फादर होते तिला धर्म परिवर्तन करायला प्रवृत्त करत होते त्यांचीही चौकशी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.